नमस्कार, हरिओम अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे। आता आपण आपला नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे nth टर्म ऑफ एन एपी। ओके, तर आपल्याला अरिथमेटिक सिक्वेन्स, अरिथमेटिक प्रोग्रेशन जर आपल्याला दिली असेल तर त्यातील टर्म्स आपण फाइंड आउट करू शकतो। तर आपल्याला जितक्या सांगितल्या तितक्याच टर्म, म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल आपल्याला T1, T2, T3, T4 अँड सो ऑन ही जर अरिथमेटिक प्रोग्रेशन इन जनरल मध्ये दिली असेल तर याला आपल्याला ए आणि डी जर आपल्याला यांच्यामधील जर कॉमन डिफरन्स माहित असेल तर आपण याच्यामधील T5, T6, T4, T7 इतक्यापर्यंत फाइंड आउट करू शकतो। पण याच्यामध्ये जर आपल्याला nth टर्म फाइंड आउट करायची असेल, फॉर एक्झाम्पल Tn फाइंड आउट करायची असेल तर ती कशी फाइंड आउट करायची त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे, तो आपण बघूया। ओके, तर आपल्याला माहित आहे T1 लाच आपण ए म्हणतो, T1 इज इक्वल्स टू ए, आणि जर आपला कॉमन डिफरन्स डी असेल, कॉमन डिफरन्स इज इक्वल्स टू डी असेल तर आपण T2 फाइंड आउट करतो। T2 इज इक्वल्स टू ए प्लस डी ने फाइंड आउट करतो। ओके, T3 कसा फाइंड आउट करतो आपण, T2 प्लस डी ने फाइंड आउट करतो। ओके, पण T2 काय आहे आपला ए प्लस डी, म्हणजेच T3 काय येईल, विच इज इक्वल्स टू ए प्लस डी प्लस डी, म्हणजेच काय येईल बघा, a plus 2d. Okay, now T4 is T3 plus d. Okay, but our T3 is a plus 2d, means a plus 2d plus d, which is equals to a plus 3d. Okay, now T5 आपण कसं म्हणाल आता, a plus 3d is equals to T4 असेल तर T5 काय येणार आहे, T4 प्लस डी, म्हणजेच काय येईल, a प्लस 3d प्लस डी, विच इज इक्वल्स टू a प्लस 4d. ओके, म्हणजे जर फॉर एक्झाम्पल आपण इथे बघितला T1 इज इक्वल्स टू ए आहे, T2 इज इक्वल्स टू a प्लस डी आहे, म्हणजेच काय केलेलं आहे बघा इथं, a प्लस 2 मायनस 1 इंटू डी. ओके, 2 मायनस 1 म्हणजेच कोण, हा T2 मायनस 1. ओके, विच इज इक्वल इंटू डी, म्हणजेच आपली काय भेटणार आहे बघा, T2 मिळेल। हे म्हणजेच काय येईल, a प्लस 2 मायनस 1 इज 1 इंटू डी, म्हणजेच काय येईल, a प्लस डी, आणि तीच आपली T2 आहे। T3 कसा येईल बघा, आता इथं काय म्हणू शकतो आपण, a प्लस 3 मायनस 1 इंटू डी. ओके, म्हणजेच काय आला, a प्लस 3 मायनस 1 इज 2 इंटू डी, म्हणजे a प्लस 2d आपला T3 आहे। T4 इज a plus 4 minus 1d. Okay, a plus 4 minus 1d. 4 minus 1 is 3 and a plus 3d is T4. Now T5 is equals to what? A plus 5 minus 1 into d. 5 minus 1 is 4 and a plus 4d is our T5. Okay, so on. जर आपल्याला फॉर एक्झाम्पल आता इथे आपण T6 सुद्धा काढून बघूया। T6 काय येईल बघा, T5 प्लस डी, विच इज इक्वल्स टू T5 इज a प्लस 4d, a प्लस 4d प्लस d, विच इज इक्वल्स टू a प्लस 5d, म्हणजेच आपण कसं लिहू शकणार आहे, T5 इज इक्वल्स टू a प्लस 6 मायनस 1d. ओके, T6 काय येणार आहे, a प्लस 6 मायनस 1d, विच इज इक्वल्स टू a प्लस 5d अँड सो ऑन। जर आपल्याला n टर्म फाइंड आउट करायचे असेल, म्हणजेच Tn आला तर काय केलेलं आहे बघा, a ऍज इट इज राहील, a प्लस इन ब्रॅकेट, आता इथं T6 हवा होता तर 6 मायनस 1d केला, T5 हवा होता तर 5 मायनस 1 इंटू डी केला, T4 वेळी 4 मायनस 1 इंटू डी केला। तसंच आपल्याला Tn ला काय करायचं आहे, a प्लस n मायनस 1 इंटू डी, आणि हा जो आहे तो तुमचा nth टर्म काढण्यासाठीचा फॉर्म्युला आहे। फॉर एक्झाम्पल इथं आता जर मला T10 फाइंड आउट करायला सांगितला तर T10 काय येणार आहे बघा आपला, T10 इज इक्वल्स टू a प्लस n आपला काय आहे इथं 10 आहे। ओके, 10 मायनस 1d, म्हणजेच काय येईल, T10 इज नथिंग बट a प्लस 9d. ओके, अशा पद्धतीने आपण काढू शकतो। जो आपल्याला इथं काढायला सांगणार आहे टर्म ती म्हणजे आपली n असते, n मायनस 1 इंटू जर आपण कॉमन डिफरन्स केला आणि तो फर्स्ट टर्म मध्ये ऍड केला तर आपल्याला कुठलीही nth टर्म आपल्याला भेटणार आहे। ओके, काय केलेलं आहे बघा, फर्स्ट टर्मलाच आपण T1 डिनोट करतो, T2 म्हणजे त्याच्यामध्ये आपण कॉमन डिफरन्स ऍड करतो, T3 इज T2 प्लस डी, बट T2 इज a प्लस डी, a प्लस डी प्लस डी इज a प्लस
2d म्हणजेच काय केलं आहे बघा a प्लस 3 मायनस 1 इंटू डी. त्याचबरोबर आपण पुढच्या टर्म्स काढत गेल्या तर इथं काय येणार आहे आपण एक इन जनरल tn इज इक्वल्स टू a प्लस n मायनस 1 डी. ओके आणि या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला एक्झाम्पल्स आहेत ती एक्झाम्पल्स आता आपण पाहूया. फर्स्ट क्वेश्चन इज using the formula find 100 term of the AP 5, 8, 11, 14 and so on. Check whether 61 is in this AP. Okay. काय केलं आहे बघा क्वेश्चन अरिथमेटिक प्रोग्रेशन एक दिलेले आहे आणि त्या अरिथमेटिक प्रोग्रेशन मधली आपल्याला 100 टर्म फाइंड आउट करायचे आहे आणि 100 टर्म फाइंड आउट झाल्यानंतर 61 ही या अरिथमेटिक प्रोग्रेशन मधली टर्म आहे की नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. ओके सोल्युशन मध्ये बघूया. गिवन इज arithmetic progression is 5, 8, 11, 14 and so on. Okay, now here a is equals to 5. First term आपली 5 आहे. Okay, d is equals to काय येईल बघा 8 minus 5 करायला हवा. 8 minus 5 is 3. म्हणजे कॉमन डिफरन्स आपला 3 आला. d is equals to 3 आहे. a is equals to 5 आहे. Now we know nth टर्म काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. We know tn is equals to a plus n minus 1 into d. ओके फाइंड आउट करायचं आहे आपल्याला 100 टर्म म्हणजे t100 फाइंड आउट करायचं आहे. t100 is equals to a plus 100 minus 1 into d. ओके व्हॅल्यू पुट अप करूया. a plus 100 minus 1 is 99d. ओके a is equals to आपल्याला दिलेला आहे 5 plus 99 into d is equals to 3 आहे. ओके काय येईल बघा 5 plus 3 into 9 is 27 2 9 3s are 27 28 29. Okay and 5 plus 297 which is equals to 5 plus 7 is 203. ओके म्हणजे t100 काय असणार आहे बघा आपली 100 टर्म इज 302. ओके इथे लिहूया. therefore the 100th term of an AP is 302. ओके ही 302 आहे. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा चेक वेदर 61 इज इन दिस AP. 61 ही टर्म या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहे की नाही चेक करायचं. ते चेक करण्यासाठी काय करायला हवं बघा. नाउ कन्सिडर tn is equals to 61. ओके काय कन्सिडर केलं आहे बघा tn is equals to 61 कन्सिडर करायचा आणि nth टर्म आपण फाइंड आउट करायची. तो जर आपल्या या कंडिशन मध्ये जर सूट होत असेल तर आपण म्हणणार आहे की 61 ह्या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहे अदरवाइज नाही. ओके नाउ अगेन वी नो फॉर्म्युला ऑफ tn. वी नो tn is equals to a plus n minus 1 into d. ओके tn आपल्याला माहित आहे पण n माहित नाही. tn किती आहे बघा 61 आहे. a is equals to 5 प्लस n आपल्याला माहित नाही. n ऍज इट इज राहू दे. n minus 1 d आपल्याकडे आहे 3. ओके सिम्प्लिफाय करूया काय येईल बघा 61 is equals to 5 प्लस इथं n minus 1 ला 3 ने मल्टिप्लाय करून घेऊया. 3 into n is 3n minus 3 into 1 is 3. ओके काय येईल बघा 61 is equals to 3n आणि 5 minus 3 is 2. ओके 3n plus 2 येईल. हा 2 इकडे प्लस आहे इकडे आल्यावर मायनस होईल. 61 minus 2 which is equals to 3n. ओके 61 minus 2 is 59. 59 is equals to 3n. Therefore n is equals to n काय येईल बघा 3 इकडे मल्टिप्लाय आहे इकडे आल्यावर डिवाइड होईल. n is equals to 59 by 3. ओके याला भाग जात नाही म्हणून ही टर्म अशीच राहील. आता जे आहे ती आपले अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे ती कशी आहे बघा नॅचरल नंबर्सची आहे. ओके म्हणजे nth पोझिशनचा जो नंबर असणार आहे तो पण काय तर नॅचरल नंबर असणार आहे. बट 59/3 इज नॉट नॅचरल नंबर. हियर 59/3 इज नॉट नॅचरल नंबर. आपल्याला जी दिलेली सिक्वेन्स आहे जी अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे ती नॅचरल नंबरची आहे.
61 जरी नॅचरल नंबर असला तरी तो nth टर्म मध्ये आपला म्हणजे nth टर्म मध्ये तो आपल्या कंडिशन मध्ये बसत नाही. जर आपली इथं काहीतरी 3 ने याला डिवाइड होऊन जर 16, 17 किंवा 49 काही जरी तुमची पोझिशन आली असती तर ती आपल्या कंडिशन मध्ये बसली असती. बट इथं काय होते बघा, 59/3 इज नॉट नॅचरल नंबर, देअरफॉर 61 इज नॉट इन धिस एपी. 61 ही ह्या अरिथमेटिक प्रोग्रेशनची आपल्या टर्म येणार नाहीये. ओके, अरिथमेटिक प्रोग्रेशन दिलेले आहे. 100 टर्म फाइंड आउट करा म्हणलं तर आपण त्या फॉर्म्युलामध्ये पुटअप करून 100 टर्म फाइंड आउट केलेले आहे. अजून सांगितलेलं आहे 61 ही या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहे की नाही चेक करा. ते चेक करण्यासाठी काय करायचं बघा, tn इज इक्वल्स टू 61 कन्सिडर करायचा. tn ची व्हॅल्यू फाइंड आउट, tn ची व्हॅल्यू पुटअप करून आपण n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. जर n हा नॅचरल नंबर आला तर आपला हा जो असणारा नंबर आहे तो आपल्या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहे. जर हा n नॅचरल नंबर आला नाही तर येणारा नंबर आपल्या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये असणार नाहीये. ओके, याच्याशी रिलेटेड अजून एक्झाम्पल्स आहेत ते आता आपण पाहूया. नेक्स्ट इज फाइंड tn फॉर फॉलोइंग एपी अँड देन फाइंड 13 टर्म ऑफ द एपी 3, 8, 13, 18 अँड सो ऑन. ओके, गिवन आपल्याला एक एपी दिलेली आहे, त्या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आपल्याला nth टर्म कशी फाइंड आउट करायची हे पहिला फॉर्म आउट करायचं आहे. आणि nth टर्म फाइंड आउट झाल्यानंतर आपल्याला 30 टर्म ऑफ दिस एपी फाइंड आउट करायची आहे. ओके, सोल्युशन मध्ये बघूया. फर्स्टली वी कॅन राइट गिवन एपी. गिवन एपी इज 3, 8, 13, 18 and so on. Okay, now here T1 which is equals to A is equals to 3, T2 is equals to 8, T3 is equals to 13, T4 is equals to 18. Okay, now D is equals to T2 minus T1 which is equals to 8 minus 3 is equals to 5. Okay, आपल्याला D भेटलेला आहे, A भेटलेला आहे. Now we know the formula for Tn. We know Tn is equals to A plus n minus 1 into D. Okay, Tn काय येईल बघा आपल्या इथे आता. A आपल्याला 3 आहे प्लस n is 5 मायनस n आपल्याला दिलेलं नाही, n मायनस 1 इंटू D आपला काय आहे बघा 5 आहे. ओके, सॉल्व करूया. 3 प्लस 5 इंटू n इज 5n मायनस 5 इंटू 1 इज 5. ओके, म्हणजे Tn काय येणार आहे बघा. देअरफॉर Tn इज इक्वल्स टू 5n 3 मायनस 5. ओके, स्मॉलर नंबर मायनस ग्रेटर नंबर आहे म्हणजे सबट्रॅक्शन होईल आणि साइन ग्रेटर नंबरचे येईल. 5 मायनस 3 इज 2 अँड साइन इज ऑफ ग्रेटर नंबर. म्हणजेच काय येणार आहे बघा, आपली ही जी दिलेली अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे त्या अरिथमेटिक प्रोग्रेशनची Tn आपण कशी फाइंड आउट करणार आहे. 5n मायनस 2 या फॉर्म्युलामध्ये आपण जर n ची व्हॅल्यू पुटअप केली तर आपल्याला Tn भेटणार आहे. ओके, नाउ 30 टर्म ऑफ दिस एपी. नाउ 30th टर्म इज 30th टर्म काय येईल बघा, T30 येणार आहे. T30 विच इज इक्वल्स टू 5 इंटू n आहे म्हणजेच काय येईल बघा 5 इंटू 30 मायनस 2. ओके, 5 इंटू 30 इज 150, 150 मायनस 2 इज 148 म्हणजेच काय येईल बघा. देअरफॉर द Tn of this AP is 5n minus 2 and the 30th term is 148. ओके, काय केलेलं आहे बघा, अरिथमेटिक प्रोग्रेशन दिलेले आहे, आपल्याला Tn फाइंड आउट करायचं आहे आणि Tn फाइंड आउट झाल्यानंतर 30th टर्म आपल्याला फाइंड आउट करायची आहे. A माहित आहे, कॉमन डिफरन्स आपण फाइंड आउट केलेला आहे. A आणि D माहित झाला तर आपल्याला Tn चा फॉर्म्युला माहित आहे विच इज नथिंग बट A प्लस n मायनस 1 इंटू D. व्हॅल्यू पुटअप करून आपण Tn फाइंड आउट केला. Tn मध्ये आपल्याला T30 फाइंड आउट करायचा आहे तर फक्त इथे T30 ची व्हॅल्यू पुटअप करा.
मल्टिप्लिकेशन सबट्रॅक्शन करून आपण 30 टर्म फाइंड आउट केलेले आहे, विच इज नथिंग बट 148. नेक्स्ट इज which term of the following AP is 560. ओके, अरिथमेटिक प्रोग्रेशन दिलेली आहे 2, 11, 20, 29 आणि या अरिथमेटिक प्रोग्रेशन मधली आपल्याला 560 ही टर्म जी आहे ती कुठल्या पोझिशनला आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, म्हणजेच आपल्याला इथं n फाइंड आउट करायचा आहे 560 चा. या दिलेल्या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये 560 ही कुठेतरी आहे आणि ती किती नंबरच्या पोझिशनला आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, सोल्युशन मध्ये बघूया. गिव्हन एपी इज 2, 11, 20, 29 and so on. Okay, now here A is equals to 2, D is equals to 11 minus 2, which is equals to 9. Okay, now we know and Tn is equals to 560. Okay, Tn आपल्याला काय केलेलं आहे 560 दिलेलं आहे, त्याच्यावरून आपल्याला n फाइंड आउट करायचं आहे. Now we know Tn is equals to A plus n minus 1 into D. Okay, Tn आपल्याला माहिती आहे, Tn is 560 which is equals to A is 2 plus n आपल्याला फाइंड आउट करायचं आहे n minus 1 into D आपल्याला 9 दिलेला आहे. ओके, सॉल्व करूया. 560 which is equals to 2 plus 9 into n is 9n minus 9. ओके, म्हणजेच काय येईल 560 is equals to 9n 2 minus 9, स्मॉलर नंबर मायनस ग्रेटर नंबर आहे, सबट्रॅक्शन होईल आणि साइन ग्रेटर नंबरचे येईल. म्हणजेच काय येईल 9 minus 2 is 7 and sign is of greater number. म्हणजेच काय येईल 9n minus 7 येईल. ओके, आता हा 7 इकडे मायनस आहे, इकडे आल्यावर प्लस होईल. 560 plus 7 which is equals to 9n. Therefore 9n is equals to 567. ओके, ह्याच्यामध्ये मी फक्त साइन इंटरचेंज करून लिहिलेल्या आहेत. 9n is equals to 567 आला तर आता आपण n फाइंड आउट करू शकतो. n कसा फाइंड आउट करणार आहे बघा, 9 इथं मल्टिप्लाय आहे, तिकडे गेल्यावर डिवाइड होईल. Therefore n is equals to 567 divided by 9. ओके, 567 by 9 काय होईल बघा, 9 6 जा 54, रिमेनिंग इज 2, 9 3 जा 27. म्हणजे आपला n 63 आला तर काय येणार आहे बघा, 560 इज द 63rd टर्म ऑफ दिस एपी. ओके, आपला जर इथं कंप्लीट डिवायडेशन झालं आणि n जर आपला नॅचरल नंबर आला तरच तो नंबर अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहे. हा जर असाच राहिला, इथं जर डिवायडेशन झालं नाही तर 560 त्या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये येणार नाही. ओके, इथं आता काय आलेलं आहे बघा, देअरफॉर 63rd term of this AP is 560. ओके, म्हणजे तिथं काय असणार आहे बघा, 63rd जी टर्म आहे ती 560 असणार आहे. ओके, जी दिलेली आहे आपल्याला त्या टर्मची जर आपल्याला पोझिशन विचारला नंबरची तर आपण ती डायरेक्टली Tn इज इक्वल्स टू तो दिलेला नंबर घ्यायचा. A आणि D माहित असेल तर फक्त फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करायचं आणि यांची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. यांची व्हॅल्यू नॅचरल नंबर आला तर ती जे येणारा नंबर आहे तेवढी ती टर्म असणार आहे. जर नॅचरल नंबर आला नाही तर दिलेली आपली टर्म ही त्या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये नसणार आहे. ओके, नाउ हियर इज 560 is the 63rd term of this AP. Next is check whether 301 is in the sequence 5, 11, 17, 23 and so on. Okay, सिक्वेन्स आपल्याला दिलेली आहे, त्या सिक्वेन्स मध्ये 301 ही आपल्या त्या सिक्वेन्सचा एक नंबर आहे की नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. तर इथे पहिल्यांदा दिलेली सिक्वेन्स जी आहे ती आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे की नाही हे चेक करावं लागेल. इथं आपल्याला डायरेक्टली सांगितलेलं नाहीये की या अरिथमेटिक प्रोग्रेशनची 301 ही टर्म आहे की नाही हे शो करा किंवा चेक करा हे असं दिलेलं नाही, तर सिक्वेन्स दिलेली आहे. सो फर्स्टली वी कॅन फाइंड वेदर दिस सिक्वेन्स इज अरिथमेटिक प्रोग्रेशन ऑर नॉट. ओके,
जर ती अरिथमेटिक प्रोग्रेशन आली तर आपण 301 टर्म आहे की नाही हे फाइंड आउट करू शकतो. ओके, सोल्युशन इज गिवन सिक्वेन्स इज 5, 11, 17, 23 and so on. Okay, now here T1 is equals to 5, T2 is equals to 11, T3 is equals to 17, T4 is equals to 23. Okay, now therefore T2 minus T1 which is equals to 11 minus 5 which is equals to 6. Now T3 minus T2 is equals to 17 minus 11 also is equals to 6. T4 minus T3 which is equals to 23 minus 17 is equals to 6. Okay, therefore the sequence is an arithmetic progression because the common difference is same. Okay, here arithmetic progression आहे, therefore here A is equals to 5 and D is equals to 6. Okay, A म्हणजे फर्स्ट टर्म आली 5 आहे, D जो आहे कॉमन डिफरन्स तो 6 आहे. Now whether we check this 301 is the term of that AP. Okay, therefore let the nth term is 301. nth टर्म आपली 301 आहे असं कन्सिडर करूया आणि आपण फाइंड आउट करूया. ओके, नाउ वी नो Tn is equals to A plus n minus 1 D. ओके, Tn चा आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. आता आपली nth टर्म म्हणजे Tn आपल्याला जर 301 दिला असेल, 301 which is equals to A आपल्याला माहित आहे 5 आहे, D is equals to 6 आहे. 5 plus n minus 1 into 6. ओके, काय येईल बघा, 301 which is equals to 5 plus n, 6 into n is 6n minus 6 which is equals to 301 is equals to 6n. 5 minus 6 smaller number minus greater number आहे, 5 minus 6 is minus 1. ओके, साइन त्याला ग्रेटर नंबर देणार. हा मायनस 1 आहे, इकडे आल्यावर प्लस होईल. 301 प्लस 1 इज इक्वल्स टू 6n. ओके, साइड इंटरचेंज करून लिहिते मी. 6n इज इक्वल्स टू 302. ओके, therefore n इज इक्वल्स टू 302 बाय 6. इथे 6 ने डिवाइड होत नाही, 6 5 जा 30 आला तरी 2 रिमाइंडर इज 2. ओके, हियर n is not natural number. n is not natural number. Therefore 301 is not the term, is not in this sequence. दिलेल्या सिक्वेन्स मध्ये किंवा आपण काय म्हणू शकतो, इन दिस अरिथमेटिक प्रोग्रेशन. 301 ही या अरिथमेटिक प्रोग्रेशनची टर्म नाहीये. ओके, सिक्वेन्स दिला तर तो पहिला अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे की नाही हे आपण आधी जसं चेक केलं तसं चेक करायचं. चेक केल्यानंतर तुम्हाला nth टर्म दिलेली आहे, nth टर्म वरून आपला n फाइंड आउट करायचा. n जर तुमचा नॅचरल नंबर आला तर येणारा नंबर म्हणजे त्या तुमच्या टर्मची पोझिशन असणार आहे. तो जर नॅचरल नंबर आला नाही तर तो जो तुमचा नंबर आहे तो त्या सिक्वेन्स मध्ये किंवा त्या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये असणार नाहीये. नेक्स्ट इज हाऊ मेनी टू डिजिट नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 4. ओके, 2 डिजिट नंबर जे आहेत 4 ने डिव्हिजिबल होणारे ते किती आहेत हे आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. ओके, सो सोल्युशन इज फर्स्टली वी कॅन लिस्ट द 2 डिजिट्स नंबर विच आर डिव्हिजिबल बाय 4. ओके, द 2 डिजिट्स नंबर, 2 digit numbers divisible by 4 are, फर्स्ट 2 डिजिट नंबर काय आहे बघा 12.
नेक्स्ट 2 डिजिट नंबर येईल 16, नेक्स्ट येईल 20, नेक्स्ट 24 अँड सो ऑन. लास्ट काय येणार आहे बघा, जरी 100 ला 4 ने डिवाइड होत असेल तर 100 3 डिजिटचा नंबर झाला. मग त्याच्या आधीचा 2 डिजिट नंबर काय येईल बघा, 96 येणार आहे. ओके, म्हणजेच आपले 2 डिजिट नंबर जे आहेत 4 ने डिव्हिजिबल होणारे ते 12 पासून सुरू होतील आणि 96 ला फिनिश होणार आहेत. 96 नंतरचा जो येणारा 100 आहे तो 2 डिजिट नसून 3 डिजिट आहे. ओके, आणि इथला याच्या आधीचा जरी आपण 8 घेतला तरी तो 2 डिजिट नाही, ओनली 1 डिजिट आहे. ओके, तर ही आपली अरिथमेटिक प्रोग्रेशन आली. नाउ हियर a is equals to 12, d is equals to 4. ओके, नाउ वी नो, आपल्याला tn चा फॉर्म्युला माहित आहे. वी नो tn is equals to a plus n minus 1 d. Okay, and here also tn is equals to 96. tn आपला 96 आहे, तर आपल्याला n फाइंड आउट करायचा आहे. ओके, व्हॅल्यू पुटअप करूया. tn is 96 which is equals to a is 12 plus n minus d is 4. ओके, सॉल्व करूया. 96 which is equals to 12 plus 4 into n is 4n minus 4. Okay, 96 is equals to 4n, 12 minus 4 is 8, plus 8 येणार आहे. ओके, म्हणजेच काय येईल, 4n plus 8 येईल. हा 8 इकडे प्लस आहे, इकडे आल्यावर मायनस होईल. 96 minus 8 which is equals to 4n. ओके, 96 minus 8 हा 4n आला, तर 4n काय येईल बघा, 96 minus 8 is 88. Therefore 4n is equals to 88. तर 4n is equals to 88 आला, तर n is equals to काय येणार आहे, 88/4. 4 इथे मल्टिप्लाय आहे, तिकडे गेल्यावर डिवाइड होईल. Therefore n is equals to 22. म्हणजेच काय असणार आहे बघा, n is equals to 22 आला, तर therefore 22 numbers, 22 2 digit numbers, 22 2 digit numbers are divisible by 4. ओके, म्हणजेच काय केलं आहे बघा आपण, 4 ने डिव्हिजिबल, 4 ने डिवाइड होणारे 2 डिजिट नंबर हे 22 आहेत. कसं फाइंड आउट केलं, फर्स्ट 2 digit number which is divisible by 4 is 12 and last 2 digit number is 96. म्हणजे आपल्याला t1 माहित आहे, tn देखील माहित आहे, तर आपल्याला किती टर्म्स आहेत म्हणजे n आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. tn च्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप केल्या तर आपल्याला n ची व्हॅल्यू इझिली भेटणार आहे which is nothing but 22. नेक्स्ट इज the 10th term and 18th term of an AP are 25 and 41 respectively. Then find 38th term of that AP. Similarly, if nth term is 99, find the value of n. ओके, काय काय दिलेलं आहे बघा, आपल्याला 10th टर्म आणि 18th टर्म दिली आहे 25 आणि 41. त्याच्यावरून आपल्याला 38th टर्म काढायची आहे आणि 38 टर्म जर आपण काढली तर 99 ही nth टर्म आहे, तर आपल्याला n फाइंड आउट करायचं आहे. ओके, सोल्युशन मध्ये बघूया. इन दिस AP T10 10th टर्म म्हणजे T10 आला, T10 is equals to 25, T18 is equals to 41. Okay, now we know Tn is equals to a plus n minus 1 d. हा Tn चा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. ओके, therefore T10 is equals to T10 काय येईल बघा, T10 is equals to a plus n आपला काय आहे 10 minus 1 d. ओके, म्हणजेच काय येईल, T10 आपल्याला दिलेला आहे 25 is equals to a plus 9d. Okay, call this as equation number 1. Now similarly we can find T18. T18 is equals to a plus 18 minus 1 d. Okay, T18 दिलेला आहे 41 which is equals to a plus 17 d. Call this as equation number 2. Okay, now from 1 and 2 subtract equation 1 from 2. Here subtract
इक्वेशन 1 फ्रॉम 2. ओके, काय येईल बघा, 2 इक्वेशन काय आहे आपलं, मी असं लिहिते a प्लस 17d इज इक्वल्स टू 41 आहे. ओके, मायनस फर्स्ट इक्वेशन काय आहे आपलं, a प्लस 9d विच इज इक्वल्स टू 25. ओके, हे का केलंय, कारण आपल्याला 38 टर्म फाइंड आउट करण्यासाठी a आणि d माहित पाहिजे. तर याच्यावरून a आणि d ची व्हॅल्यू निघते. प्लस मायनस करायचंय म्हणजे साइन चेंज होईल. साइन चेंज झाल्यावर काय होईल बघा, प्लस a मायनस a गेट कॅन्सल. 17 मायनस 9, 17 मायनस 9 इज 8d. ओके, 8d is equals to 41 minus 25 is 16. Therefore, d is equals to 16 by 8. Therefore, d is equals to 2. ओके, हा 8 इकडे मल्टिप्लाय तिकडे केल्यावर डिवाइड झाला. a ची d ची व्हॅल्यू आपली 2 आली. ओके, आता d ची व्हॅल्यू जर 2 आली तर ती कोणत्याही दोन्हीपैकी एका इक्वेशन मध्ये आपण पुट करून आपल्या a ची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. ओके, नाउ पुट d is equals to 2 in equation 1. इक्वेशन 1 मध्ये मी पुट करते. काय आहे बघा इक्वेशन 1, 25 is equals to a plus 9d. म्हणजेच काय येईल, a plus 9 into d ची व्हॅल्यू आपली 2 आहे which is equals to 25. ओके, म्हणजेच काय येईल बघा, a plus 9 into 2 is 18 which is equals to 25. ओके, काय येईल बघा, a is equals to 25 प्लस 18 तिकडे गेल्यावर मायनस 18 होईल. ओके, काय येणार आहे, a is equals to 25 minus 18 is 7. ओके, 25 minus 18 काय येणार आहे बघा, 7 येणार आहे. नाउ a आणि आपल्याला d माहित झाला. a आणि d माहित झाल्यानंतर आपण काय करू शकतोय बघा, 38 टर्म फाइंड आउट करू शकतो. आता ती 38 टर्म आपण कशी फाइंड आउट करणार आहे, देअरफॉर 38 टर्म इज, 38 टर्म साठी आपण काय करू शकणार आहे, tn चा फॉर्म्युला फाइंड आउट करणार आहे. इज tn इज इक्वल्स टू a प्लस n मायनस 1d. याच्यामध्ये आपल्याला a माहित आहे, d माहित आहे. व्हॅल्यू पुटअप करूया. t38 इज इक्वल्स टू a इज इक्वल्स टू 7 प्लस n आपला 38 आहे, म्हणजेच काय येईल, 38 मायनस 1 इंटू d इज 2. ओके, म्हणजेच काय येईल बघा, t38 इज इक्वल्स टू 7 प्लस 37 इंटू 2. ओके, काय येईल बघा, 7 प्लस 37 इंटू 2, 7 2 जा 14, 1 3 2 जा 6 आणि 7. ओके, म्हणजेच काय येईल, t38 इज इक्वल्स टू 7 प्लस 74 18. म्हणजे 38 टर्म काय आले आपली, 81 आलेली आहे. नाउ इफ 99 इज द nth टर्म ऑफ एन AP. ओके, 99 ही एक टर्म आहे तर आपल्याला n फाइंड आउट करायचा आहे. नाउ nth टर्म इज 99. nth टर्म जर 99 असेल तर आपण n कसा फाइंड आउट करतो बघा. अगेन tn इज इक्वल्स टू a प्लस n मायनस 1d. ओके, tn आपल्याला माहिती आहे 99 विच इज इक्वल्स टू a आपल्याला माहित आहे 7 आलेला आहे. a इज इक्वल्स टू 7 प्लस n फाइंड आउट करायचा आहे, n मायनस 1 इंटू d आपला 2 आलेला आहे. सिम्प्लिफाय करूया. काय येईल बघा, 99 is equals to 7 plus 2 into n is 2n minus 2. Okay, 99 is equals to 7 minus 2 is 5 म्हणजे 2n plus 5 येईल. हा प्लस 5 इकडे आल्यावर मायनस होईल. 99 minus 5 is equals to 2n. Therefore 2n is equals to 94 म्हणजेच n काय येईल बघा, 94 by 2. 94 by 2. Therefore n is equals to 4 4 जा 8, remaining is 1 4 7 जा, म्हणजेच काय येणार आहे बघा, 47th टर्म जी आहे ती 99 असणार आहे. ओके, therefore in this AP 38th term
इज 38 टर्म काय आलेली आहे बघा आपली T38 इज 81 and 47th term is 99. ओके, अशा पद्धतीने आपण सगळं सॉल्व्ह केलेलं आहे. दिलेलं काय होतं बघा 10th टर्म दिलेली आहे अरिथमेटिक प्रोग्रेशनची आणि 18th टर्म दिलेली आहे. 10th टर्म म्हणजे T10 दिलेला आहे 25 आणि T18 दिलेला आहे 41. फॉर्म्युला आपल्याला माहित आहे Tn इज इक्वल्स टू a प्लस n मायनस 1d. ओके, त्याच्यामध्ये फक्त मी T10 आणि T18 ची व्हॅल्यू पुटअप केली. दोन इक्वेशन आपल्याला भेटतात. ह्या दोन इक्वेशन वरून आपण a आणि d ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. मग तुम्ही ऍडिशन करा, सबट्रॅक्शन करा, काहीही इलिमिनेट करू शकता. a इलिमिनेट करून d फाइंड आउट करू शकता, जसं मी इथे केलंय. तुम्ही d इलिमिनेट करून a फाइंड आउट करू शकता. आणि तुमच्या a आणि d जर आपल्याला माहित झाल्या, a आणि d माहित झाले, तर त्याच अरिथमेटिक प्रोग्रेशनचे आपल्याला 38 टर्म फाइंड आउट करायचे आहे. a d माहित आहे तर 38 टर्म म्हणजे T38 फाइंड आउट करायचा आहे. T38 आपण व्हॅल्यू पुटअप करून फाइंड आउट केला. जर 99 ही आपली nth टर्म असेल तर सेम फॉर्म्युलामध्ये आपण व्हॅल्यू पुटअप करून n ची व्हॅल्यू काढलेली आहे, विच इज नथिंग बट 47. मीन्स in this given arithmetic progression 38th term is 81 and 99 is 47th term of this arithmetic progression. ओके, होल जो आहे हा पॉइंट तो तुमचा फक्त ह्या एका फॉर्म्युल्याशी रिलेटेड आहे. Tn is equals to n plus 1 Tn is equals to a plus n minus 1 into d. a आणि d कशी फाइंड आउट करायची हे तुम्ही आधी बघितलेलं आहे. आता फक्त आपल्याला हा फॉर्म्युला यूज करून तुम्ही nth टर्म फाइंड आउट करू शकता. त्याचबरोबर आपल्याला एक टर्म दिली असेल तर तिची nth पोझिशन कोणती आहे हे देखील फाइंड आउट करू शकता. याच्याशी रिलेटेड तुम्हाला नेक्स्ट प्रॅक्टिस सेट आहे 3.2, तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करू शकता. अजून देखील माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर देखील करायला विसरू नका. थँक्यू.